Hello students, my name is Sushant Shelar, lecturer in Computer Engineering Department, SPM Polytechnic, Kumte. Today we are going to see basic graphics pipeline. A computer graphics pipeline, rendering pipeline, or simply graphics pipeline is a conceptual model that describes what steps a graphics system needs to perform to render a 3D scene to a 2D screen. बेसिक ग्राफिक्स पाईपलाईनलाच आपण कम्प्युटर ग्राफिक्स पाईपलाईन किंवा रेंडरिंग पाईपलाईन किंवा फक्त ग्राफिक्स पाईपलाईन असंही म्हणतो. एखादा रिअल वर्ल्ड 3D सीन आपल्याला 2D स्क्रीनवर जर रेंडर जर करायचा असेल तर त्याच्यासाठी कोणत्या स्टेप्स लागतात, कोणते प्रोसेस आहे, कोणते ऑपरेशन्स आहेत, या सर्व स्टेप्स बेसिक ग्राफिक्स पाईपलाईनमध्ये डिफाईन केलेले आहेत. Once a 3D model has been created, the graphics pipeline is the process of turning that 3D model into what the computer displays, that is on 2D screen. This process requires different operations or steps which depends on hardware, software, desired display characteristics. That's why various graphics APIs like OpenGL, DirectX were created to unify underlying rendering process. Such APIs frees the application developer from writing code to manipulate hardware accelerators. ग्राफिक्स पाईपलाईनमधल्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या अंडरलाईन हार्डवेअर, सॉफ्टवेअर आणि ज्या डिस्प्ले स्क्रीनवर आपल्याला आपला सीन रेंडर करायचा आहे त्याच्यावर डिपेंड असतात. त्याच्यासाठी आपल्याला इम्प्लिमेंटेड कोड लागतो, त्या हार्डवेअर डिपेंडंट किंवा सॉफ्टवेअर डिपेंडंट. OpenGL, DirectX हे ॲप्लिकेशन प्रोग्रॅमिंग इंटरफेसेस आहेत, APIs आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला इनबिल्ट कोड मिळतो. त्याच्यामुळे ग्राफिक्स ॲप्लिकेशन डेव्हलपर्सना हार्डवेअर रिलेटेड कोडिंग इम्प्लिमेंटेशन करावं लागत नाही. ॲप्लिकेशन डेव्हलपर्स फक्त मग ग्राफिक्स रिलेटेड कोडिंगच करतो. Graphics pipeline primarily works in 3 stages: application, geometry, rasterization. ग्राफिक्स पाईपलाईनमध्ये 3 स्टेजेस असतात: ॲप्लिकेशन, जॉमेट्री आणि रास्टरायझेशन. त्याच्यापैकी आता पहिली स्टेज आपण बघूया, ॲप्लिकेशन. इन दिस लेवल द यूजर इंटरॅक्ट्स विथ द सीन अँड अल्टर्स इट ॲज पर द हिज रिक्वायरमेंट्स. द चेंजेस मस्ट बी रिफ्लेक्टेड ऑन द स्क्रीन. ह्या लेवलमध्ये युजर सीनसोबत इंटरॅक्ट करून त्याला जसा सीनचा व्ह्यू पाहिजे तसा तो सीन अल्टर करतो आणि ते चेंजेस आपल्याला स्क्रीनवर रिफ्लेक्ट करावे लागतात. द न्यू अल्टर्ड सीन विथ इट्स प्रिमिटिव्स लाईक पॉईंट्स, लाईन, ट्रायंगल्स एक्सेट्रा आर पास टू द नेक्स्ट स्टेज. ह्या युजरनी अल्टर केलेल्या सीनचे जे प्रिमिटिव्ज आहेत जसं की वर्टायसेस, पॉईंट्स, लाईन्स, ट्रायंगल्स हे नेक्स्ट स्टेजमध्ये पास केले जातात. ॲप्लिकेशन स्टेज मोस्टली डील्स विथ कोलिजन डिटेक्शन, मॉर्फिंग, ॲनिमेशन, क्वाटरी और ऑक्ट्री जनरेशन. ॲप्लिकेशन स्टेजमध्ये कोलिजन डिटेक्शन होतं. कोलिजन डिटेक्शन म्हणजे समजा आपल्याला सीनमध्ये जे ऑब्जेक्ट्स आहेत त्या ऑब्जेक्टमध्ये कोलिजन आहे का, ते ऑब्जेक्ट ओव्हरलॅप आहेत का, एकमेकांना टच करतायत का. ओव्हरलॅप जर असेल तर मागचा जो ऑब्जेक्ट आहे तो फ्रंट व्ह्यूमध्ये दिसणार नाही आहे. ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्याला कोलिजन डिटेक्शन असं म्हणतात. मॉर्फिंग हे समजा त्या ऑब्जेक्टचं कोणतं वेगळं ट्रान्सफॉर्मेशन आहे का तर ते त्याच्यामध्ये केलं जातं. ॲनिमेशनमध्ये ऑब्जेक्टला मोशन वगैरे जर असेल तर ती दिली जाते. क्वाटरी आणि ऑक्ट्री जनरेशनमध्ये क्वाटरीमध्ये प्रत्येक नोडला जास्तीत जास्त ॲटमोस्ट 4 नोड असतात, 4 चिल्ड्रन असतात. ऑक्ट्रीमध्ये एका नोडला जास्तीत जास्त 8 चिल्ड्रन असतात. तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या ॲप्लिकेशन स्टेजमध्ये केल्या जातात. सच प्री प्रोसेसिंग स्टेप्स हेल्प्स टू रिड्यूस द मेमरी रिक्वायरमेंट इन लॅटर स्टेज ऑफ द रेंडरिंग प्रोसेस. ह्या सर्व ज्या स्टेप्स आहेत त्यानंतर आपल्याला मेमरी रिड्यूस करण्यामध्ये हेल्पफुल ठरतात. नेक्स्ट स्टेज इज जॉमेट्री स्टेज.
Geometry stage is responsible for the majority of the operations with polygons and their vertices. Geometry स्टेजमध्ये आपण पॉलिगॉन्स आणि व्हर्टायसेसशी डील करतो. Objects are first created in the world coordinate with their actual dimensions. Required objects are placed in world coordinate system. सर्वप्रथम ऑब्जेक्ट हे वर्ल्ड कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये त्यांच्या ॲक्च्युअल डायमेन्शननी क्रिएट केले जातात. कॅमेरा पोझिशन इज डिटरमाइंड इन वर्ल्ड कोऑर्डिनेट सिस्टम विच डिटरमाइन्स द व्ह्यू ऑफ द प्लेस्ड ऑब्जेक्ट. आपल्याला त्या ऑब्जेक्टचा जसा व्ह्यू पाहिजे त्याप्रमाणे कॅमेरा पोझिशन केली जाते. प्रॉपर लाईट सोर्सेस आर कन्सिडर्ड टू इल्युमिनेट द सीन. ऑब्जेक्टचा कॅप्चरिंग झाल्यानंतर कॅमेरामध्ये त्याच्यावर ॲप्रोप्रिएट लाईट सोर्सेस कन्सिडर केले जातात. पॅरलल ऑर पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन ट्रान्सफॉर्म्स द 3D सीन फ्रॉम द रिअल वर्ल्ड टू 2D रिप्रेझेंटेशन ॲज पर द कॅमेरा व्ह्यूइंग डिरेक्शन. त्याच्यानंतर त्या सीनचं प्रोजेक्शन केलं जातं प्रोजेक्शन विंडोमध्ये. पॅरलल किंवा पर्स्पेक्टिव्ह प्रोजेक्शन या दोन्हीपैकी एक यूज करून 3D सीनचं ट्रान्सफॉर्मेशन 2D रिप्रेझेंटेशनमध्ये प्रोजेक्शन विंडोमध्ये केलं जातं. The real world scene, which is outside the clipping window, will be rejected to reduce the further computation. प्रोजेक्शन विंडोमधून नंतर क्लिपिंग कोऑर्डिनेट्स प्रोव्हाइड केले जातात, ज्याच्यामध्ये प्रोजेक्शन विंडोच्या आउटसाईड क्लिपिंग विंडोच्या आउटसाईड जे आहेत व्हर्टायसेस ते कट केले जातात. त्यालाच आपण क्लिपिंग असं म्हणतो. याच्यामुळे काय होतं, फर्दर कॉम्प्युटेशन जे आहे ते रिड्यूस होतं. Then in window to viewpoint transformation stage, the projected and clipped scene is mapped to the desired display device. त्याच्यानंतर विंडो व्ह्यूपोर्ट ट्रान्सफॉर्मेशनमध्ये काय केलं जातं, जे ॲक्च्युअली आपल्याला डिझायर्ड डिस्प्ले डिव्हाइस जे आहेत त्याचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते मॅप केले जातात या क्लिपिंग विंडोमधल्या इमेजसोबत. तर जॉमेट्री स्टेजमध्ये हे 5 मेजर स्टेप्स आहेत: मॉडेल अँड कॅमेरा ट्रान्सफॉर्मेशन, लाइटिंग, projection, clipping, and window viewport transformation. The next stage is rasterization. In this stage, each object is converted into the triangles through the process called tessellation. आपण प्रिमेटिव्ह जॉमेट्रिकल शेप जर घेतला तर त्याच्यामध्ये कमीत कमी नोड असलेला, कमीत कमी व्हर्टायसेस असलेला जर कोणता जर बेसिक शेप जर असेल तर तो आहे ट्रायंगल. म्हणून ट्रायंगल यूज केलं जातं आणि या स्टेजमध्ये ऑब्जेक्ट हा ट्रायंगल्समध्ये कन्वर्ट केला जातो. त्या प्रोसेसला आपण टेसेलेशन असं म्हणतो. इन लॅटर स्टेज ट्रायंगल्स आर कन्वर्टेड इंटू स्मॉलर फ्रॅगमेंट्स कॉल्ड पिक्सेल्स. त्याच्यानंतरच्या स्टेजमध्ये हे ट्रायंगल्स हे स्मॉलर फ्रॅगमेंट्समध्येच म्हणजेच पिक्सेल्समध्ये कन्वर्ट केले जातात. एंटायर कंटिन्युअस सीन इज ड्रॉन इन अ डिस्क्रीट फॉर्म ऑन अ मॉनिटर थ्रू द प्रोसेस कॉल्ड रास्टरायझेशन. त्याच्यानंतर कंटिन्युअस सीन जो आहे तो डिस्क्रीट फॉर्ममध्ये मॉनिटरवर ड्रॉ केला जातो. त्या प्रोसेसला आपण रास्टरायझेशन असं म्हणतो. Color of the pixel is determined by the light source, viewing direction, object material property etc. त्याच्यानंतर ह्या फ्रॅगमेंट्स किंवा पिक्सेलमध्ये जे आपण कन्व्हर्जन त्याचं केलेलं आहे, आता त्या ऑब्जेक्टची प्रॉपर्टी, त्याची मटेरियल प्रॉपर्टी काय आहे, लाईट सोर्सेस म्हणजे फिजिक्सचे लाईट्सचे जे रूल्स आहेत ते अप्लाय केले जातात. त्या ऑब्जेक्टवर लाईट पडल्यानंतर ती रिफ्लेक्ट होती का, ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या कन्सिडर केलेल्या जातात. व्ह्यूइंग डिरेक्शन कन्सिडर केली जाते आणि त्याच्यानुसार त्या ऑब्जेक्टचे जे पिक्सेल्स आहेत त्याचा कलर म्हणजे त्याचं इंटेन्सिटी ही ठरवली जाते. फायनली द आउटपुट इज मर्ज्ड अँड डिस्प्लेड ऑन द मॉनिटर स्क्रीन. आणि फायनली जे आउटपुट आहे ते मर्ज केलं जातं आणि मॉनिटर स्क्रीनवर डिस्प्ले केलं जातं. Now, let us try to understand different stages in basic graphics pipeline through diagram. आपण आता बेसिक ग्राफिक्स पाईपलाईनचे वेगवेगळे जे स्टेजेस आहेत त्या ह्या डायग्रॅम थ्रू समजण्याचा प्रयत्न करूया. सर्वप्रथम आपण हा जो आहे 3D मॉडेल तो आपला ऑब्जेक्ट आहे.
ओके, हा जो आहे तो आपला कॅमेरा आहे, त्याचं व्ह्यूविंग डिरेक्शन आहे अशी. हा जो आहे तो कॅमेरा विंडो आहे. या कॅमेरा थ्रू आपण ह्या ऑब्जेक्टची इमेज कॅप्चर केलेली आहे, ती इथे या विंडोमध्ये आहे. बस कॅमेरा विंडो आहे, व्ह्यू स्पेक्ट्रम असं म्हटलेलं आहे आपण त्याला. आणि ही जी आहे ती ऑब्जेक्टची अशी व्ह्यू डिरेक्शन आपण घेतलेलं आहे. हा झाला तुमचा ॲप्लिकेशन स्टेज. याच्यामध्ये युजरला जसं व्ह्यू पाहिजे, जशी डिरेक्शन पाहिजे तसं तो घेऊ शकतो. त्याच्यानंतर आपण त्याला लाइटिंग इफेक्ट दिलेला आहे आणि प्रोजेक्टेड विंडोमध्ये ह्या रिअल वर्ल्ड 3D सीनचं 2D रिप्रेझेंटेशन आपण प्रोजेक्टेड विंडोमध्ये केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर क्लिप्ड विंडोच्या बाहेर जे व्हर्टायसेस येत आहेत ते आपण क्लिप केलेले आहेत. क्लिपिंग इज नथिंग बट कटिंग ऑफ द व्हर्टायसेस, एक्स्ट्रा व्हर्टायसेस ते आपण क्लिप केलेले आहेत. आणि हा मग आपल्याला क्लिप सीन जो आहे खालची विंडो ती अशी कट केलेली मिळते सीन. एक्स्ट्रा सीन जो आहे तो आपल्याला फर्दर कॉम्पिटिशन आपल्याला रिमूव्ह करायचं आहे, त्याच्यासाठी आपण सीन हा क्लिप करतो. त्याच्यानंतर आपल्याला ज्या डिझायर्ड डिस्प्ले डिव्हाइस जे आहे, ज्याच्यावर आपल्याला आपली इमेज रेंडर करायची आहे, त्याचे कोऑर्डिनेट्स आणि या क्लिप सीनचे व्हर्टायसेस हे मॅप केले जातात. ओके, आणि त्या स्टेजला आपण म्हणतो व्ह्यू पोर्ट ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे या स्टेजमध्ये आपण आपला क्लिप्ड सीन जो आहे तो डिझायर्ड डिस्प्ले डिव्हाइसच्या कोऑर्डिनेट्सशी आपण मॅप करतो. त्याच्यानंतर आपला जो ऑब्जेक्ट आहे त्याचं ट्रायंगल्समध्ये आपण कन्व्हर्जन करतो. त्यालाच प्रोसेसला आपण टॅसेलेशन असं म्हणतो. ओके, त्याच्यानंतर आपण त्याचं फ्रॅगमेंटेशन करतो. ओके, फ्रॅगमेंट्स आर नथिंग बट पिक्सेल्स. ओके, फ्रॅगमेंट प्रोसेसर त्याच्यावर प्रोसेस करतो आणि प्रोसेस्ड फ्रॅगमेंट्स आपल्याला देतो. त्याच्यानंतर प्रत्येक पिक्सेलची जी इंटेन्सिटी आहे, त्याचा जो कलर आहे तो ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीनुसार ठरवला जातो, व्ह्यू डिरेक्शनवर ठरवला जातो. आणि तो जो कलर आहे तो त्या पिक्सेलला दिला जातो, इंटेन्सिटी दिली जाते. इंटेन्सिटी इज नथिंग बट कलर ऑफ दॅट इंडिव्हिज्युअल पिक्सेल. ओके, त्याच्यानंतर आउटपुट मर्ज होतं आणि आपल्याला 2D अरे ऑफ कलर व्हॅल्यूज म्हणजेच पिक्सेल्स मिळतं. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला डिस्प्लेवर आपली इमेज रेंडर होते. म्हणजे हा जो ऑब्जेक्ट आहे याचं कन्व्हर्जन आपण इथे डिस्प्लेवर 2D रिप्रेझेंटेशनमध्ये आपण रेंडर केलेले आहे इमेज. यालाच आपण बेसिक ग्राफिक्स पाईपलाईन असं म्हणतो.